चेहऱ्यावर काळपट डाग दिसतायत, मानेवर काळी जाडसर त्वचा किंवा छोटे मस्से येत आहेत, काखेत वारंवार फंगल इन्फेक्शन होतंय आणि वजन कमी करताय पण पोट तसंच दिसतंय. हातपाय मात्र कमजोर होत आहेत, त्यातच हातपायांना मुंग्या येत आहेत, कधी कधी सुन्नपणा जाणवतो. तर जरा थांबा, कारण प्रॉब्लेम बाहेर नाही, तो आत आहे. ही काही साधी ब्युटी प्रॉब्लेम किंवा बाहेरून लावायच्या क्रीम, फेसवॉश अथवा घरगुती उपायाने जाणाऱ्या समस्या नाही. ही सगळी लक्षणं एका महत्वाच्या व्याधीकडे तर पॉइंट आउट करत नाहीत ना. तुमची ब्लड शुगर लेवल बिघडत असून ही डायबिटीजची सुरुवात किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असल्याचं तर दर्शवत नाहीत ना. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा शरीरात साखर योग्य प्रकारे वापरली जात नाही, तेव्हा तिचा परिणाम त्वचेवर दिसायला लागतो. मानेभोवती, काखेत, चेहऱ्यावर काळपटपणा वाढतो, फंगल इन्फेक्शन वारंवार होतात आणि शरीरात ऊर्जा नीट वापरली जात नाही, त्यामुळे हातपाय कमजोर होतात. पण पोटावर चरबी टिकून राहते. हातपायांना मुंग्या येणं किंवा सुन्नपणा जाणवणं हे सुद्धा वाढलेल्या साखरेचे एक लक्षण असू शकतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की हे सगळं वेळेवर ओळखलं तर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं. काय करायचं तर सर्वात आधी तुमची ब्लड शुगर तपासणी करा. आहारात थोडा बदल करून पहा. गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ आणि जंक फूड कमी करा. प्रोटीन, फायबर आणि नैसर्गिक अन्नावर भर द्या. दररोज किमान 30 मिनिटं चालणं किंवा व्यायाम करा, कारण शरीर हललं तरच साखर कंट्रोलमध्ये येते. आणि हो, फक्त क्रीम, फेसवॉश किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका, कारण प्रॉब्लेम बाहेर नाही तर तो आत आहे. लक्षात ठेवा, तुमची त्वचा तुम्हाला आतल्या शरीराची गोष्ट सांगत असते. वेळीच लक्ष दिलं तर डायबिटीस टाळता येऊ शकतो आणि आयुष्य हेल्दी, फिट आणि एनर्जेटिक ठेवता येतं. माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा आणि आमचं शाश्वत स्वास्थ्य चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.